टायगर ग्रुप भारतचे संस्थापक माननीय श्री जालिंदर दादा जाधव यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करमाळा येथील टायगर ग्रुप कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी टायगर ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजहिताची भावना जपणारे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास टायगर ग्रुप उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष ऋषिकेश बाबा भंडारकर, टायगर ग्रुप नाशिक व छत्रपती संभाजी महाराज नाका फ्रेंड सर्कलचे संस्थापक अध्यक्ष मितेश राठोड यांच्यासह विघ्नेश सोनवणे, कुणाल बारी, शुभम साळुंखे, सागर धुमाळ आदी कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी जालिंदर दादा जाधव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. तसेच आगामी काळात टायगर ग्रुपच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र व नाशिक जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विविध समाज उपयोगी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत युवकांना संघटित करण्यासाठी आणि विविध जनहिताच्या कार्यक्रमांचे प्रभावी नियोजन करण्यावर भर देण्यात आला. समाजसेवा, जनजागृती आणि गरजूंना मदत या उद्दिष्टांसाठी टायगर ग्रुप अधिक जोमाने कार्य करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सर्वांना सप्रेम जय शिवराय, जय भीम, जय टायगर. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, टायगर ग्रुपचे सर्वेसर्वा संस्थापक जालिंदर दादाचा वाढदिवस हा 17 जून रोजी संपन्न झाला. दादा त्या दिवशी देव दर्शनानिमित्त बाहेर गेले असल्यामुळे आज दादांची आम्ही करमाळामध्ये भेट घेतली व आज छोटासा अभिषेक चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम हा दादांसाठी आम्ही इथं आयोजित केलेला आहे. आज दादांची भेट या निमित्ताने घेतली की उत्तर महाराष्ट्रामध्ये आगामी काळात जे काही टायगर ग्रुपचे चांगल्या प्रकारचे कार्य, जे काही मेळावे, जे काही मीटिंग संपन्न होणार आहे त्याचा पूर्ण आढावा दादांना सांगितलेला आहे. कशा प्रकारचे कार्यक्रम होणार आहे, जसं की नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक चांगला मोठा मेळावा होणार आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये 2 टायगर ग्रुपचे मोठे मेळावे होणार आहेत, धुळे जिल्ह्यामध्ये एक मेळावा होणार आहे. असे कार्यक्रमाचं आयोजन दादांच्या माहितीनुसार सांगितलेलं आहे सगळं. तरी आगामी काळामध्ये टायगर ग्रुपचं काम हे संपूर्ण खानदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती होईल. सगळ्या मेळाव्यांचं नियोजन चांगल्या प्रकारे होईल आणि शक्य असेल तरी दादांचं पण आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रयत्नच राहील तो. तरी दादांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. दादा, तुम्हाला आमचं आयुष्य लाभो. तुम्ही अशीच पर्वतासारखे आमच्या पाठीशी उभे राहा. त्याने का एकदा कोणीतरी बोललो होतं की आम चट्टान की तरह पीछे खडे तुम्हारे. तर तुम्ही चट्टानासारखे मागे उभे राहा. बाकी तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम असंच कायम असेल दादा. हॅपी बर्थडे दादा. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज.